Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पण त्याचबरोबर आपण असं बघतोय की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांच्या अवतीभवती सुद्धा एक सिंपतीचं वातावरण आहे. तुम्ही सुद्धा ते अॅक्नॉलेज करताय. कुठेतरी तुम्हाला वाटतं का की महाराष्ट्रामधली यावेळची निवडणूक थोडी वेगळी आहे आणि त्यासाठी महायुतीच्या नेत्यांना वेगळे प्रयत्न करावे लागतील? 14 आणि 19 मध्ये जसं फक्त मोदी लाटेवरती अवलंबून राहून लोक निवडून आले, जसं तुम्ही हेमंत गोडसेंचं उदाहरण दिलं, तेवढी सोपी निवडणूक नाहीये. त्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतील असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, असं आहे ना की एक असं आहे की घरात मध्ये जर काही भांडण झालं तर थोडीफार सहानुभूती इकडे तिकडे असतेच. तर मी सुद्धा तेच म्हणणार की ठीक आहे, थोडीफार सहानुभूती आहे. लोक जे आहेत त्याप्रमाणे जे आहेत काही सभान ऐकतात सुद्धा, दोन्ही कडची जे आहेत काय म्हणणं आहे, काय प्रश्न आहेत समजावून घेत आहेत. पण शेवटी जे आहे केवळ सहानुभूती जी आहे ही मतपेटीमध्ये उतरत नाही. आणि देशाचा जेव्हा प्रश्न येतो ते प्रश्न खरोखरच वेगळे असतात. ते प्रश्न डोळ्यासमोर थोडंच मतदान निश्चितपणे होतं. आणि म्हणून बाकी काही जरी झालं असलं तरी आजही मोदी साहेबांच्या नेतृत्वाला पर्याय नाही असं माझं सुद्धा मत आहे आणि लोकांचं सुद्धा तेच मत आहे. पण जो 400 पारचा जो नारा दिलाय तो कुठेतरी काउंटर इफेक्टिव्ह ठरतोय का? त्याच्यामुळे कुठेतरी त्रास होतोय का? दलित समाजामध्ये एक थोडस असहजपणाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे तो कुठेतरी काउंटर इफेक्टिव्ह ठरतोय असं वाटतं का? असं आहे की जेव्हा निवडणुका येतात, विधानसभेच्या असतील, अगदी महानगरपालिकेच्या असतील किंवा लोकसभेच्या असतील, त्यावेळेला आपण सांगतो नाही आम्ही एवढे 80% जागा जिंकणार, 90% जागा जिंकणार, हे आपण बोलतच असतो. परंतु हे सगळं बोलल्यामुळे त्याचा विपरीत असा अर्थ विरोधी पक्षांकडून जो आहे घेतला जातोय आणि प्रचार केला जातोय. हे संविधान बदलण्यासाठी 400 जागा 400 पारचा झालचा नारा आहे असं मुळीच नाही. कारण मोदी साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की संविधानाला कोणी हात लावणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूतीनं तयार केलेलं आहे त्यांनी की त्यांना सुद्धा वाचलं तरी आता त्याच्यामध्ये बदल करणं जे आहे संविधानामध्ये शक्य होणार नाही. एवढा क्लिअर मेसेज जो आहे या बाबतीमध्ये स्वतः मोदी साहेबांनी दिलेला आहे. परंतु असं आहे ना की प्रचार करताना काही लोक ते प्रचार करणार, आता किती लोक त्याच्यावर बळी पडतील आणि किती लोक ते पॉझिटिव्हली और निगेटिव्हली घेतील हा मुद्दा वेगळा आहे. प्रचारामध्ये जे आहेत एक दुसऱ्याच्या विरुद्ध काहीतरी मुद्दे काढून बोलतच असतात लोक.